सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आनंद कंद यशोदानंद भगवान कृष्ण परमात्मा या कृष्ण कन्हैयाची चरित्र कथा अवतार कथा अर्थात श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा श्री क्षेत्र कोठारी या परमपावन भूमीमध्ये चालत असलेला हा कथा सोहळा कथा ज्ञान यज्ञ सोहळा या भागवत कथा सोहळ्यातील आजचा हा दुसरा दिवस व्यास तुम्ही झोपले का काय दुसऱ्या बाई नाही म्हणा मग नाही म्हणा असं नाही तरी म्हणा की दुसरा दिवस सातवा दिवस आहे सप्तम दिन आहे व्यासपीठावर शुकाचार्य भगवान विराजमान आहेत समोर राजा परीक्षित आसनस्थ आहे परीक्षितीसारख्या आदर्श श्रोत्याने श्रवण केलेली कथा शुकदेवांसारख्या आदर्श वक्त्याने निरूपण केलेली कथा म्हणजे भागवताची कथा आहे। भागवतामध्ये 4 वर्ण येतात भ ग व आणि त। ब से होता है भक्ति, ग से होता है ज्ञान, व से होता है वैराग्य और त से होता है तपश्चर्या। जिस ग्रंथ में भक्ति है, जिसमें ज्ञान है, जिसमें वैराग्य है और जिसमें तपश्चर्या है, ऐसे सब गुणों का सम्मिलन जिस ग्रंथ में किया है उसी पवित्र ग्रंथ का नाम है श्रीमद् भागवत। भागवतात सर्वच आहे महाराज, भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, तपश्चर्या आहे। भागवत कथा ऐकणाऱ्याला तपश्चर्या केल्याचं पुण्य प्राप्त होतं। कारण मी तर असं म्हणेल भागवत कथा केल्यानंतर त्या गावकऱ्यांना 2 सप्ताह केल्याचं पुण्य प्राप्त होतं। म्हणाल कसं काय? भागवत कथेच्या कथा प्रसंगामध्ये कृष्ण जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काल्याचं वर्णन येतं, बरोबर आहे? म्हणजे भागवत कथेतला एक काला आणि सप्ताहाचा उद्या होणारा दुसरा काला, म्हणजे 2 सप्ताह केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत आहे। भागवत कथा ही जीवनाला दिशा देणारी कथा आहे। भागवत कथा ही माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणारी कथा आहे। कथेमुळे अनेकांच्या जीवनामध्ये बदल होतो आहे। बऱ्याच जणांना इच्छा झाली आता आम्हाला माळ घालायची आहे। बरेच जण म्हणतायत आम्हाला आता कथा ऐकली, आम्ही कीर्तन ऐकलं, आता आमच्यात बदल झाला, आम्ही माळ घालणार। आतापर्यंत जी काही छोटी मोठी व्यसनं केली होती ते व्यसन आम्ही सोडून देणार आणि भगवान कृष्ण परमात्म्याची सेवा करणार। माणसामध्ये बदल होतो महाराज। भागवत कथा ही माणसाला आजारापासून सुद्धा काही अंशी मुक्तता देते। मी नेहमी सांगत असतो आजकाल प्रत्येकाच्या घरी बसायला गाद्या, सोफा सेट, खुर्च्या आहेत। म्हणजे बहुतेक आम्ही माणसं मांडी घालून बसत नाहीत घरी, पण इथे 2-2, 3-3, 4-4 तास आपण मांडी घालून बसलो। खरं सांगा इथं कोणाची कंबर दुखली का? गुडघे गुडघे इथं गुडघे दुखत नसल्यावर मग घरी का बरं नाटकं करता? गुडघे दुखायले। आता सुनांनी जर म्हाताऱ्या जर म्हणायला लागले माझे गुडघे दुखायला लागले, तिला म्हणजे भागवतात तर 3 तास बसत होते, किती काय झालं? काही अंशी तरी तुम्हाला गुडघ्याच्या आजारातून आराम मिळेल, काही अंश तुम्हाला कमरेच्या आजारातून नक्कीच भागवत कथेमुळे आराम किंवा विश्रांती मिळल्याशिवाय राहणार नाही। भागवताची कथा ही मनाला आराम देते, भागवताची कथा ही तनाला आराम देते। त्याच्या पुढे सांगतो भागवताची कथा ही धनाला सुद्धा आराम देते। जी माणसं भागवत ऐकतात ना ती माणसं विनाकारण आपल्या कष्टाचा पैसा कुठेही खर्च करत नाहीत। ऐका मायबाप, कष्टाने पैसा कमवावा आणि नको त्या छंदामध्ये जर आपला पैसा जात असेल तर तो पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहील तरी कसा? इथून पुढे भागवत ऐकणारी माणसं कुठेही जाणार नाही, तर नको त्या गोष्टीमध्ये खर्च करणार नाही। नको त्या गोष्टीमध्ये वाया जाणारा खर्च सुद्धा आपल्या जीवनामध्ये कमी केला पाहिजे। भागवत कथा